नमस्कार, मी पंजाब डक. खास करून हे अंदाज आता देणार आहे केवळ कारण की पंढरपूरला जे यात्रेकरू जाणार आहेत तर ते आळंदीतून जात असल्यामुळं तर त्यांना सांगू इच्छितो की आळंदीची काय परिस्थिती राहणार आहे, नाशिक जिल्ह्याची आणि मुंबईची काय परिस्थिती आहे, त्याच्यामुळे तातडीचा मेसेज देणार आहे. आळंदीकरांना एक आळंदीला जे यात्रेकरू जात आहेत तर त्यांच्यासाठी जे वारकरी आहेत त्यांना सांगू इच्छितो की आज रात्री म्हणजे पहाटे म्हणजे 2च्या नंतर ते दुपारपर्यंत आळंदीकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. उद्या 4च्या नंतर म्हणजे 7 तारखेच्या नंतर संध्याकाळच्याला त्या पावसाचा जोर ओसरणार आहे. 8ला आणखीन ते पावसाचा जोर चांगला ओसरेल आणि 9ला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून आळंदी पुणेकरांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. पण नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जनतेला सांगू इच्छितो की नाशिककडं काय होणार आहे. आज मध्यरात्रीच्या नंतर म्हणजे 2च्या नंतर की मध्यरात्रीच्या नंतर नाशिककडं मुंबईकडं तिथे जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर आळेफाटा विघ्नर कारखाना ओझर गणपती त्याच्यानंतर श्रीरामपूर राहता राहुरी कोपरगाव शिर्डी वैजापूर गंगापूर आणि त्याच्यानंतर इकडं वरती त्र्यंबकेश्वर नाशिक आणि नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे. आज मध्यरात्रीपासून उद्याच्यापर्यंत जवळपास 400 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद होईल, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर 8 तारखेच्या नंतर तिकडला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे, मुंबईचा देखील 8 तारखेच्या नंतर जोर ओसरणार आहे. पण आणखीन 3 दिवस मात्र मुंबईकडे मात्र 3 दिवस म्हणजे आज 6, 7 आणि 8 तारखेपर्यंत पाऊस राहील. 9 तारखेच्या नंतर मुंबईचा देखील पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आजची मध्यरात्रीपासून ते 8 तारखेपर्यंत जे नदीकाठचे गाव आहेत त्यांनी सतर्क राहावे, कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरवरती मालेगावच्या परिसरामध्ये इगतपुरीकडं इकडं ओझर गणपती इकडं विघ्नर कारखाना ते परिसर जुन्नर सिन्नर त्याच्यानंतर इकडं राहता शिर्डी कोपरगाव ह्या परिसरामध्ये म्हणजे आज मध्यरात्रीपासून ते उद्यापर्यंत म्हणजे 7ची रात्रपर्यंत म्हणजे 2 दिवस आणखीन खूप जोराचा पाऊस पडणार आहे. ओढे नाले वाहतील, नदीला देखील पूर येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आपण आपली काळजी घ्यायची, पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची, कारण की खास करून हा अंदाज केवळ आळंदी पुणे मुंबई आणि नाशिक आणि या शेतकऱ्यासाठी आणि जनतेसाठी मुद्दाम दिलेला आहे. शिर्डीनगर अहिल्यानगर तसंच हे पाऊस त्याच्यानंतर घाटमाथा परिसराचं ते जोरदारच राहणार आहे. आणि घाटमाथ्यावरला पाऊस मात्र 9 तारखेच्या नंतर ते सगळा कमी होईल. 8 तारखेपर्यंत घाटमाथ्यावरला जोर राहणार आहे, म्हणून कोल्हापूरकरांनी हे अंदाज लक्षात द्यायचा. साताऱ्याकड्यानं महाबळेश्वर त्या जनतेने सगळ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. आपण आपली काळजी घ्यायची. धन्यवाद. त्या भागात अद्यापही पाऊस आला नाही, ते ह्या 3 दिवसात त्या भागात पाऊस पडेल, पेरणीयोग्य पाऊस पडेल आणि चांगली जमिनीमध्ये ईदभर ओल झाली तर तुम्ही तुमची पेरणी करू शकता. धन्यवाद.